आज स्पीच रायटिंग हा भाग आपण घेणार आहोत. माझं नाव श्री रोकडे सर, घाटले मनपा माध्यमिक शाळा. इयत्ता 9वी आणि 10वीच्या द्वितीय आणि तृतीय भाषा इंग्रजी विषयामध्ये स्पीच रायटिंग नावाचा एक टॉपिक असतो, जो आपल्याला 5 मार्कासाठी आहे. आणि हा टॉपिक शिकत असताना महत्त्वाच्या काही गोष्टी अशा असतात, की भाषण आपल्याला लिहावं लागतं, तयार करावं लागतं. मग हाऊ टू प्रिपेअर अ स्पीच, भाषण कसं बनवायचं असतं, त्याच्यासाठी काही मूलभूत गोष्टी आपण सुरुवातीला पाहूयात. उदाहरणार्थ, भाषण ही एक कला आहे. आपल्या शाळांमधून वक्तृत्व स्पर्धा घेतली जाते. त्याच्यामध्ये तोंडी म्हणजे भाषण बोललं जातं आणि भाषण लिहिलं पण जातं. तर सुरुवातीला आपण तोंडी जे वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाषण बोलतो, त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगतो. हे जे भाषण असतं ते व्यासपीठावर जाऊन करावं लागतं. त्याच्यासाठी भाषणाची तयारी करावी लागते. श्रोते किती आहेत, कोण आहेत याची माहिती घ्यावी लागते. व्यासपीठावर कोण आहेत, नंतर विषयाची मांडणी कशी करायची असते. आपल्यामध्ये आत्मविश्वास असावा, थोडीशी भीती पण वाटत असते. ह्या गोष्टी आहेत त्या व्यासपीठावर जाऊन असतात. परंतु आजचा आपला जो टॉपिक आहे, तो आहे भाषण लेखन. मग लिहिताना आपल्याला काय काळजी घ्यायची असते, याच्याबद्दल आपण आज शिकणार आहोत. आपल्याला एखादा विषय दिलेला असतो, त्या विषयानुसार आपल्याला तो विषय थोडासा मुद्द्यांच्या आधारे 1 पॅराग्राफ किंवा 2 पॅराग्राफपर्यंत लिहायचा असतो. मग तो कसा लिहावा, याच्याबद्दल आपल्याला आज चर्चा करायची आहे. इंग्रजीमध्ये ड्राफ्ट अ स्पीच असा प्रश्नामध्ये उल्लेख असतो. प्रिपेअर म्हणजे तयार करणे, ड्राफ्ट म्हणजे त्याचा मसुदा तयार करा, अशा पद्धतीचा अर्थ होतो. मग आपल्याला क्वेश्चनमध्ये काही प्रश्न, जो स्पीच रायटिंगचा प्रश्न असतो, त्याच्याखाली मुद्दे दिलेले असतात. त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला ते भाषण तयार करायचं असतं. आता 1-2 मिनिटामध्ये आपण मार्किंग स्कीम पाहूया. परीक्षेमध्ये 5 मार्काला प्रश्न असतो. तर त्याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे, अप्रोप्रिएट बिगिनिंग ऑर कन्क्लुजन. आपण भाषणाची सुरुवात कशी करतो, याला खूप महत्त्व असतं. भाषण बोलताना सुद्धा पहा, स्टेजवर गेल्यानंतर पहिल्यांदा आपण जेवढ्या इफेक्टिव्हली भाषणाला सुरुवात करतो, त्या पद्धतीने श्रोते आपलं ऐकत असतात. मग लिहिताना सुद्धा आपण किती इफेक्टिव्हली किंवा किती चांगल्या योग्य पद्धतीनं त्याची सुरुवात करतो, याला 1 मार्क आहे. दुसरा मुद्दा आहे यूज ऑफ गिव्हन पॉइंट्स, ॲडिशन ऑफ न्यू पॉइंट्स अँड अप्रोप्रिएट यूज ऑफ लँग्वेज. यूज ऑफ गिव्हन पॉइंट्स म्हणजे त्या ठिकाणी 5 ते 10 मुद्दे दिलेले असतात. त्याच्या आधारे तुम्हाला ते भाषण थोडं-थोडं करून बरोबर त्या मुद्द्यांचा प्रत्येक ठिकाणी समाविष्ट होईल, अशा पद्धतीने ते भाषण लिहायचं असते. ॲडिशन ऑफ न्यू पॉइंट्स. न्यू पॉइंट्स म्हणजे आपल्या मनाने आपल्या त्या विषयाला अनुरूप आपल्याला काय मांडता येऊ शकतं. याला सुद्धा त्या ठिकाणी काही मार्क्स आहेत. अप्रोप्रिएट यूज ऑफ लँग्वेज म्हणजे भाषा ही त्या विषयाला अनुसरून असावी. त्याला 2 मार्क्स आहेत. तिसरा मुद्दा आहे प्रॉपर सिक्वेन्स ऑफ थॉट्स अँड फ्लो ऑफ लँग्वेज. सिक्वेन्स ऑफ थॉट्स म्हणजे काय? तुमचे मुद्दे हे बरोबर एका क्रमाने पुढे-पुढे जाणारे असावेत. फ्लो ऑफ लँग्वेज म्हणजे तुमची ओघवती भाषा असावी, योग्य भाषा असावी. सुरुवातीपासून शेवटाकडे जाणारी ती भाषा असावी. त्याला 1 मार्क्स आहे. चौथा आहे यूज ऑफ अप्रोप्रिएट ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर. ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर म्हणजे व्याकरणामध्ये आपल्याकडे खूप 40-50 मुद्दे असे आहेत, की जे व्याकरणामध्ये छोटे-छोटे मुद्दे विचारले जातात. वाक्यांचे प्रकार विचारले जातात. नो सूनर दॅन, ॲज सून ॲज किंवा डायरेक्ट, इनडायरेक्ट, चेंज द व्हॉइस. हे जे मुद्दे आहेत, हे जे प्रकारची वाक्य आहेत, त्या प्रकारचे स्ट्रक्चर तुमच्या भाषणामध्ये लिहिले गेलेले असावेत. याला सुद्धा 1 मार्क आहे. कधी-कधी काळानुसार सुद्धा वाक्य तुमची सर्व बरोबर असावीत. जर बरोबर नसतील, तर कदाचित अर्धा मार्क्स किंवा 1 मार्क्स कट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं ग्रामर आणि काळ ह्या गोष्टी तुम्हाला लिहिताना काळजीपूर्वक त्याचा विचार करायचा आहे. यानंतर आपण विषयाला सुरुवात करूया. स्पीच रायटिंग म्हणजे काय? भाषण लेखन म्हणजे काय? अ स्पीच इज एक्सप्रेसिंग वन्स आयडियाज ऑन अ सर्टन टॉपिक ओरली ऑर व्हर्बली. एक्सप्रेसिंग वन्स आयडिया म्हणजे काय? एखाद्याच्या ज्या कल्पना असतात त्या व्यक्त करायला भाग पाडतात. भाषण लिहिणं म्हणजे काय? उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेऊया. स्वातंत्र्य दिन आहे, इंडिपेंडन्स डे. मी प्रश्न सांगतो ओरली. प्रिपेअर अ स्पीच ऑन इंडिपेंडन्स डे टू बी गिव्हन इन युअर स्कूल्स इलोक्युशन कॉम्पिटिशन. म्हणजे तुमच्या शाळेमध्ये
वक्तृत्व स्पर्धा आहे आणि त्याच्यासाठी स्वातंत्र्य दिन हा विषय तुम्हाला भाषण लेखनासाठी आलेला आहे. तर तो कसा लिहायचा आहे? एक्सप्रेसिंग वन्स आयडियाज. तुमच्या मनामध्ये ज्या काही आयडिया आहेत स्वातंत्र्य दिनाबद्दल, ज्या तुमच्या कल्पना, जी तुमची माहिती आहे ती तुम्हाला एक्सप्रेस करायची आहे लेखनाच्या माध्यमातून. ऑन अ सर्टन टॉपिक ओरली ऑर व्हर्बली. म्हणजे व्हर्बली म्हणजे काय? लिहून पॅराग्राफ लिहून तुम्हाला त्या ठिकाणी करायचे आहे. ओरली म्हणजे तोंडी. ही झाली स्पीच रायटिंगची पद्धत. आता पुढचा मुद्दा आहे स्पीच रायटिंग कसे असावे? म्हणजे ते भाषण लिहिताना आपण कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार करायला हवा लिहिण्यापूर्वी? पहिला मुद्दा आहे योग्य शीर्षक. म्हणजे टायटल तुम्हाला देणं कंपल्सरी आहे. 1 मार्क्स मिळू शकतो त्या टायटलला. शीर्षक हे तुमच्या प्रश्नामध्ये जो मुद्दा दिलेला असतो, त्या प्रश्नाला जो मुद्दा आहे तेच तुमचं शीर्षक असावं. म्हणजे आता मी एक प्रश्न सांगितला पहा, इंडिपेंडन्स डे. मग तुमच्या भाषणाचा मुद्दा जो आहे, टायटल जो आहे तो इंडिपेंडन्स डे असाच असावा. आकर्षक सुरुवात म्हणजे सुरुवातीला जी भाषणाची सुरुवात आहे, ज्या ठिकाणी आपण पूज्य गुरुजन वर्ग, अ, सन्माननीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि बालमित्रांनो याच्यानंतर जी सुरुवात करतो, ती आकर्षक असावी. म्हणजे एखादा सुविचार सांगितला किंवा एखादी म्हण, एखादा वाक्प्रचार, एखादा प्रसंग या पद्धतीने जर सुरुवात केली, तर ते भाषणाची सुरुवात कशी होते? आकर्षक होते, इफेक्टिव्ह होते. नंतर प्रभावी व ओघवती भाषा. प्रभावी भाषा म्हणजे आपण जी भाषा मांडतो, ते जे विचार मांडतो, ते समोरच्याला स्पष्टपणे पटायला हवेत, समजायला हवेत. ओघवती भाषा, तुमच्या विषयानुसार तुमचे मुद्दे पुढे-पुढे जाणारे असावेत. मुद्द्यांची योग्य क्रमाने मांडणी. तुमचे सर्व मुद्दे हे योग्य क्रमाने मांडले गेलेले असावेत. एखादा मुद्दा राहिला, तर तो परत शेवटी घेतला, तर कदाचित त्याचा रेफरन्स, त्याचा संदर्भ, त्याचा अर्थ हा थोडासा वेगळा होऊ शकतो. म्हणून मुद्दे सर्व क्रमानेच पुढे गेलेले असावेत. बिनचूक व योग्य वाक्यरचना. बिनचूक म्हणजे कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या रचना ह्या होता कामा नये. त्यासाठी बिनचूक आणि योग्यच वाक्यरचना असाव्यात. त्याचा इंग्रजीमधून जो आपण अर्थ निघतो, तसाच तो योग्य अर्थ घ्यायला हवा. श्रोत्यांचे आभार मानून भाषणाचा शेवट करावा. ही एक पद्धत आहे आपल्याकडं, की ज्यावेळेस आपण एखादं भाषण देतो किंवा काही आपले विचार व्यक्त करतो, त्यावेळेस ऐकणाऱ्याचे, श्रोत्यांचे आभार मानायचे असतात आणि भाषणाचा शेवट करायचा असतो. आठवणीने ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत त्या ठिकाणी. नंतर वर्तमान काळाचा वापर. आता जर बरेचसे टॉपिक हे जनरली वर्तमान काळाचा वापर करण्यासाठीच त्या ठिकाणी मुद्दे ठरवलेले असतात. म्हणजे प्लांट ट्रीज, सेव्ह ट्रीज, हेल्थ इज वेल्थ, ईट व्हेजिटेबल्स, स्टे हेल्दी, स्पोर्ट्स डे असे काही मुद्दे आहेत, जे सर्व वर्तमान काळामध्येच तुम्हाला भाषणासाठी दिलेले असतात. काही अंशी म्हणजे 5 ते 10% असे टॉपिक दिलेले असतात, की ज्याचा संदर्भ कदाचित भूतकाळामध्ये सुद्धा येऊ शकतो. अशा वेळी तुम्हाला भूतकाळातले किंवा भविष्यकाळातल्या सुद्धा वाक्य बनवता यायला हवेत. प्रत्यक्ष भाषण देत आहोत असे लेखन करणे, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आपण भाषण लिहिताना व्यासपीठावर उभे आहोत आणि आपल्यासमोर श्रोते आहेत. आपल्या समोर, आपल्या बाजूला मान्यवर बसलेले आहेत, असं समजून आपल्याला ते भाषण लिहायचं आहे. म्हणजे भाषणाचा दर्जा हा योग्य आणि चांगल्या पद्धतीचाच राहील, याची काळजी आपल्याला स्पीच रायटिंग करताना घ्यायची असते. पुढे जाऊया आपण. आता स्पीच रायटिंगचा फॉर्मॅट काय असतो पहा. म्हणजे रचना कशी करावी? भाषण लेखनाची रचना कशी करावी? पहिला मुद्दा त्या ठिकाणी आहे ग्रीटिंग ऑर सॅल्युटेशन. अभिवादन म्हणतात त्याला मराठीमध्ये. आता ग्रीटिंग करणे म्हणजे काय? अ, त्या ठिकाणी मान्यवर आहेत, श्रोते वर्ग आहेत किंवा कार्यक्रमाला मदत करणारी कोणतरी व्यक्ती त्या ठिकाणी असतील. या सर्वांचं अभिवादन करायचं आहे. त्यांना ग्रीटिंग करायचं आहे. त्यांचं नाव घेऊन त्यांचा परिचय सुद्धा द्यायचा प्रयत्न छोटासा एका वाक्यामध्ये करायचा आहे. नंतर आहे इंट्रोडक्शन म्हणजे परिचय. तुमचा स्वतःचा परिचय करून द्या. बॉडी ऑफ द स्पीच आपण एक-एक मुद्दा समोर नंतर पाहणार आहोत. बॉडी ऑफ द स्पीच म्हणजे भाषणाचा मुख्य भाग. याला आपण टॉपिक जो विषय दिलेला असतो प्रश्नामध्ये, त्या प्रश्नातला आपण ज्या प्रकारे पुढे-पुढे घेऊन जातो, हा बॉडी ऑफ द स्पीचचा भाग आहे. कन्क्लुजन ऑर एंडिंग म्हणजे भाषणाचा शेवट हा ठरलेला असतो. पहिला मुद्दा पाहूया. ग्रीटिंग ऑर सॅल्युटेशन म्हणजे अभिवादन करणे. आपल्या भाषणाचा विषय मांडण्यापूर्वी व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर
व श्रोते यांना अभिवादन करणाऱ्या ओळी लिहाव्यात. आता हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. व्यासपीठाचं महत्व त्या ठिकाणी टिकून ठेवायचं असतं. व्यासपीठाची प्रतिष्ठा टिकून ठेवायची असते. म्हणून आपल्याला भाषणाची सुरुवात करताना अभिवादन करणं खूप महत्वाचं असतं. आपल्या भाषणाचा विषय मांडण्यापूर्वी व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर व श्रोते यांना अभिवादन करणाऱ्या ओळी लिहाव्यात. त्या ठिकाणी मान्यवर खूप मोठ्या व्यक्ती कार्यक्रमाला हजर असतात, उपस्थित असतात. श्रोत्यांमध्ये सुद्धा काही खूप दाद देणारे, नवीन विचार ऐकणारे श्रोते उपस्थित असतात, तर त्यांना अभिवादन करणं गरजेचं असतं. या ठिकाणी एक नमुना माझ्याकडे आहे पहा. 3 उदाहरणं दिली आहेत सुरुवात करण्याची. म्हणजे तुम्ही भाषणाला सुरुवात कशा प्रकारे करू शकता. पहिलं एक ओळ दिली पहा. रिस्पेक्टेड हेडमास्टर, बिलव्हड टीचर्स अँड डिअर फ्रेंड्स. अशी सुरुवात आपण एका ओळीमध्ये करू शकतो. रिस्पेक्टेड हेडमास्टर म्हणजे सन्माननीय मुख्याध्यापक, बिलव्हड टीचर म्हणजे प्रेमळ शिक्षक, अँड डिअर फ्रेंड्स म्हणजे माझ्या बालमित्रांनो किंवा माझ्या मित्रांनो, प्रिय मित्रांनो. किंवा दुसरी एक ओळ त्या ठिकाणी आहे पहा. ऑनरेबल चेअरपर्सन. चेअरपर्सन म्हणजे प्रमुख पाहुणे, सन्माननीय प्रमुख पाहुणे, ज्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून जी व्यक्ती सन्माननीय बसलेली असते, त्यांना ह्या ओळी उद्देशून बोललेल्या आहेत. ऑनरेबल चेअरपर्सन, रिस्पेक्टेड हेडमास्टर, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स. अशाही पद्धतीने आपण सुरुवात करू शकतो. किंवा तिसरी ओळ दिलेली पहा. रिस्पेक्टेड सर ऑर मॅडम अँड डिअर फ्रेंड्स. इथं सर आणि मॅडम ऑब्लिक दिले. जर प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय महिला असतील, तर रिस्पेक्टेड मॅडम, ऑनरेबल चेअरपर्सन, मॅडम आवर्जून उल्लेख करावा त्या ठिकाणी. कारण आपली समयसूचकता त्या ठिकाणी दिसून येत असते. तर ह्या 3 ओळींपैकी कोणत्याही एका ओळीने आपण सुरुवात करू शकतो, जी आपल्याला योग्य वाटते, सोपी वाटते, लिहायला सोपी वाटते. परीक्षेच्या दृष्टीने पहा, जर आपल्याला परीक्षेला अवघड जर सगळ्या ओळी, शब्द, वाक्य निवडले, तर कन्फ्युजन होण्याची जास्त भीती वाटते. मग त्या ठिकाणी आपला वेळही खर्च होतो. त्यापेक्षा एक सोपी पद्धत अशी आहे, की जे सोपं वाटतंय, जे वाक्य, जे शब्द आपल्याला सोपे वाटतात, त्याचीच प्रॅक्टिस करा. ज्या मुलांना वाटतंय, की आपण इंग्रजीमध्ये 35 पर्यंत जाऊ शकतो. त्यांच्यासाठी एक छोटी आयडिया अशी आहे, की त्यांना जे सोपं वाटतंय, ते परफेक्ट निवडून घ्या. ते स्पीच रायटिंगसाठी बरोबर हे पहिले एक ओळ आपण ही लिहू शकतो. त्याची प्रॅक्टिस करा. 5-5, 10-10 वेळा त्याला लिहून काढा. ते स्पेलिंग लक्षात येत नसेल, तर त्या स्पेलिंगची प्रॅक्टिस करा. ते स्पेलिंग पाठ करून ठेवा. ती ओळ पाठ करून ठेवा. हो. जेणेकरून परीक्षेला आपल्याला हो. ती ओळ व्यवस्थितरित्या लिहिता येईल. जी मुलं इंग्लिशमध्ये स्कोर करतात, अबोव्ह 60, 70, 80च्या अबोव्ह असतात. तर त्यांनी एक ठराविक मायना पाठ करून ठेवावा. त्याची प्रॅक्टिस करून ठेवावी. पहिल्या 2-3 ओळी, 4 ओळी, 5 ओळी तर त्यांनी इफेक्टिव्हली तयार करून ठेवाव्यात. जेणेकरून आपल्याला त्या ओळीने सुरुवात केल्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो व्यवस्थित लिहिता येईल. याला खूप महत्त्व आहे. छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या, की आपल्याला स्कोरिंग होऊ शकतं, मार्क्स मिळू शकतात. आता इंट्रोडक्शन कसं करायचं पहा. इंट्रोडक्शन म्हणजे परिचय, ओळख करून देणे असं म्हणतात त्याला. यामध्ये स्वतःची ओळख करून द्यावी. म्हणजे तुम्ही कोण आहात हे श्रोत्यांना सांगणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही विद्यार्थी असाल, तर तुम्ही कोणत्या वर्गामध्ये शिकता, तुमचं नाव काय आहे, या गोष्टी तरी श्रोत्यांना सांगायला हव्यात, जेणेकरून आपली ओळख त्यांना पटेल. तसेच तुम्ही ज्या विषयावर बोलणार आहात, तो विषय सांगावा. 2 गोष्टी या ठिकाणी आल्या. इंट्रोड्यूस युअरसेल्फ. तुमची ओळख करून द्या. इंट्रोड्यूस युअर टॉपिक. तुमच्या मुद्द्याची सुद्धा ओळख करून द्या. म्हणजे या ठिकाणी तुमची ओळख झाल्यानंतर तुम्ही कोणत्या विषयावर बोलणार आहात, याची ओळख श्रोत्यांना करून द्यावी. याचा परिचय श्रोत्यांना करून द्यावा. तुम्ही जो मुद्दा मांडणार आहात, तुम्ही जो विषय समोर सादर करणार आहात, त्याची ओळख श्रोत्यांना व्हायला हवी. याचा पण एक नमुना या ठिकाणी दिलेला पहा. आय एम रमेश पाटील. आता रमेश पाटील हे काल्पनिक नाव आहे. तुमचं नाव तुम्ही स्पीच रायटिंग लिहिताना तुम्हाला जे नाव लिहिणं अपेक्षित आहे, ते तुम्ही या ठिकाणी लिहायला हवं. आता मी 10वीचा एक स्टँडर्ड घेतलाय. तुम्ही त्या ठिकाणी 9वीची स्टँडर्डही घेऊ शकता. आय एम रमेश पाटील, स्टडीइंग इन 10th स्टँडर्ड. माझे नाव रमेश पाटील. मी 10वीमध्ये शिकत आहे. आय एम डिलायटेड टू हॅव धिस गोल्डन अपॉर्च्युनिटी ऑफ एक्सप्रेसिंग माय व्ह्यूज. आता मी परत एकदा वाचतो, अर्थही सांगतो.
आय एम डिलायटेड. डिलायटेड म्हणजे या ठिकाणी आनंद वाटणे. आय एम डिलायटेड टू हॅव दिस गोल्डन अपॉर्च्युनिटी. गोल्डन अपॉर्च्युनिटी म्हणजे सुवर्ण संधी. ऑफ एक्सप्रेसिंग माय व्ह्यूज. एक्सप्रेसिंग म्हणजे व्यक्त करणे. माय व्ह्यूज म्हणजे माझी मतं. ऑन डॅश डॅश डॅश. या ठिकाणी तुम्हाला जो टॉपिक दिलाय तर रिकाम्या जागा त्या ठिकाणी टॉपिकचं नाव लिहिणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ मी इंडिपेंडन्स डे मागाशी एक उल्लेख केला होता. तर इथं वाक्य कसं होईल पहा. आय एम रमेश पाटील स्टडिंग इन 10th स्टँडर्ड. आय एम डिलायटेड टू हॅव दिस गोल्डन अपॉर्च्युनिटी ऑफ एक्सप्रेसिंग माय व्ह्यूज ऑन इंडिपेंडन्स डे ऑफ इंडिया. म्हणजे अशा पद्धतीने ते बरोबर तुमचा परिचय आणि विषयाचाही परिचय हळूहळू आपण करत पुढे जात आहोत. यू नो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट टू अस. अशी वाक्य छोटे छोटे जी सोपी वाटतात ती त्या ठिकाणी आपण ऍड करत जाऊ शकतो. और आणखी एक नमुना आहे म्हणजे इंट्रोडक्शन करून देण्याचा. आय एम रमेश पाटील. आता हे काय आहे हे आणखी सोपं करून सांगितले पहा. आय एम रमेश पाटील. टुडे आय एम गोइंग टू स्पीक अबाउट इंडिपेंडन्स डे. म्हणजे ते वरच्या ज्या मोठ्या मोठ्या ओळी आहेत त्या खाली काय केलेल्या आहेत एकदम छोट्या करून सांगितलेल्या आहेत. सोप्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत. जेणेकरून आपल्या त्या लक्षात राहू शकतात. टुडे आय एम गोइंग टू स्पीक अबाउट डॅश डॅश डॅश. सो आय होप दॅट यू विल लिसन मी कामली. सो आय होप दॅट म्हणजे मला अशी आशा आहे, मला असं वाटतं दॅट यू विल लिसन मी. यू विल लिसन मी म्हणजे तुम्ही माझं ऐकून घ्याल. कामली शांतपणे तुम्ही माझं ऐकून घ्याल. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं ओळी बनवलेल्या आहेत पहा. ज्या लक्षात राहण्यासारख्या आहेत. आपल्याला एक मार्क्स हे स्पीच रायटिंग मध्ये 5 मार्कापर्यंत जायचे. म्हणजे टायटल लिहिलंय, इंट्रोडक्शन अभिवादन केलंय, ग्रीटिंग्स लिहिलंय, नंतर इंट्रोडक्शन केलंय. अशा पद्धतीने एक मार्क्स किंवा अर्धा एक मार्क्स मिळत आपल्याला 5 मार्क्स कंप्लीट मिळवायचे आहेत. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. बॉडी ऑफ द स्पीच म्हणजे आता हा मुख्य मुद्दा आहे. तुम्हाला प्रश्नामध्ये जो विषय सांगितलेला आहे तो विषय तुम्हाला या ठिकाणी सविस्तर लिहायचा आहे. तुमचे मतं या ठिकाणी मांडायचे आहेत. तुमचे विचार दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे मांडायचे आहेत. तुम्हाला दिलेल्या मुद्द्यानुसार मांडणी करावी. तुम्हाला जे मुद्दे प्रश्नामध्ये दिले असतात 5 ते 10 मुद्दे असतात. तर ते मुद्दे कसे येतील? क्रमाने येतील. त्याच्याशी संबंधित अधिक मुद्दे मांडावेत. त्या मुद्द्यांशी रिलेटेड संबंधित तुमच्या मनाने योग्य कोणते मुद्दे मांडू शकतात ते तुम्ही विषयानुसार मांडायचे आहेत. वाक्प्रचार, म्हणी, उदाहरणे यांना खूप महत्व आहे. तुम्ही वाक्प्रचार वापरलात, म्हणी वापरलात तर ते भाषण खूप इफेक्टिव्ह होत असते. उदाहरणं, कोणतीही उदाहरणं लाईव्ह आपल्या दररोजच्या आयुष्यातली उदाहरणं सांगितली तरीही चालू शकतात. तसेच प्रश्नांचा उपयोग करावा. भाषण देताना आपण श्रोत्यांना कधी-कधी प्रश्न विचारतो. तसा प्रश्न या ठिकाणी येस नो टाइप क्वेश्चन किंवा रिटॉरिकल क्वेश्चन या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. मागाशी वरती आपला चर्चा करताना मी सांगितलं होतं ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर त्याचा योग्य वापर या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे. कमीत कमी 2 परिच्छेद असावेत. 2च परिच्छेद असावेत. कारण खूप जास्त लिहिणं अपेक्षित नाही. 100-200 वर्ड्स ज्या ठिकाणी जशा मर्यादा आहेत 9वी-10वीच्या त्यानुसार तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. साध्या सोप्या भाषेचा वापर करावा. याला खूप महत्व आहे. कधी-कधी आपण खूप अवघड भाषण निवडतो आणि ते भाषण शेवटपर्यंत जात नाही. म्हणजे तेवढा भाषणाचा दर्जा आपला टिकून राहत नाही. म्हणून सुरुवात साध्या सोप्या पद्धतीने करावी. शेवटपर्यंत साधी सोपी भाषा वापरून ते भाषण व्यवस्थित कसं लिहिता येईल, मुद्देसूद कसं लिहिता येईल याच्याकडे आपला फोकस असावा. नंतर पुढचा मुद्दा आहे कन्क्लुजन ऑर एंडिंग. आपण आता शेवटचा भाषणाचा शेवट कसा करावा? दिलेल्या विषयाचा 1 ते 2 ओळीत समारोप करावा. म्हणजे हा शेवटचा छोटा पॅराग्राफ जसा असतो लेटर रायटिंगमध्ये, तसा स्पीच रायटिंगमध्ये छोट्याशा 1-2 ओळी शेवटी लिहायच्या असतात. त्याच्यामध्ये समारोप करायचा असतो आणि श्रोत्यांचे आभार मानावेत. जे श्रोते तुमचं भाषण ऐकण्यासाठी असतील, त्या सर्व लोकांचं तुम्ही आभार मानणं अपेक्षित आहे. 1-2 ओळी या ठिकाणी दिलेल्या पहा. थँक यू एव्हरीवन फॉर बीइंग पेशंट लिसनर. या ठिकाणी माझं तुम्ही शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल थँक यू एव्हरीवन. परत एकदा थँक यू लिहिलंय किंवा थँक्स फॉर लिसनिंग मी असंही म्हणून शॉर्टकटमध्ये आपण लिहू शकतो. तुम्ही जेवढं साधं आणि सोपं लिहाल तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये आत्मविश्वासपूर्वक लिहायला मदत होईल. तुम्ही जेवढं कॉम्प्लिकेटेड कराल, जेवढे डिफिकल्ट शब्द निवडाल, तेवढं तुम्ही जास्त वेळ त्या स्पीच रायटिंगला तुमचे खर्च होऊ शकतात. त्यामुळे साधी आणि सोपी रायटिंग त्या ठिकाणी असावी.
आता या ठिकाणी एक नमुना स्पीच आपण पाहणार आहोत. परीक्षेत पुढील प्रकारे प्रश्न विचारला जातो. क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 6 मध्ये स्पीच रायटिंग विचारलं जातं. You are going to participate in an inter-school elocution competition arranged by your school. तुमच्या शाळेने एक शालेय स्तरावर एक वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे. यू आर गोइंग टू पार्टिसिपेट इन म्हणजे तुम्ही त्या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहात. राईट अ स्पीच ऑन, एक स्पीच लिहा. राईट म्हणजे लिहिणे. राईट अ स्पीच ऑन बुक्स आर आवर रिअल फ्रेंड्स. पुस्तकं आपले खरे मित्र आहेत. पुस्तकं हेच आपले खरे मित्र आहेत. विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स, खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला या विषयावर भाषण लिहायचं आहे. मुद्दे पहा 5 दिलेत. मोस्टली 5 ते 10 मुद्दे असतात. 5 किंवा 7, कधी कधी 10ही असतात. पहिला मुद्दा आहे रिअल फ्रेंड्स, म्हणजे खरे मित्र कोण आहेत. दुसरा ट्रेजर ऑफ नॉलेज, म्हणजे ज्ञानाचा खजिना म्हणूया आपण त्या ठिकाणी. तिसरा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, व्यक्तिमत्व विकास पुस्तकांमुळे होतो. नंबर 4 इनक्रीज डिलिव्हरिंग स्पीच ॲबिलिटी अँड कॉन्फिडन्स, जर तुम्हाला बोलायचं असेल, वक्तृत्व तुमच्याकडे चांगलं असेल, तर त्याच्यामध्ये तुमची क्षमता आणि तुमचा आत्मविश्वास पुस्तकं वाचल्याने वाढू शकतो, असा ह्या मुद्द्यांचा अर्थ आहे. 5वा आहे लीडरशिप, म्हणजे नेतृत्व गुण तुमच्यामध्ये येऊ शकतात. हे सगळे पुस्तकं जर आपले मित्र असतील तर त्याच्यासाठीची वाक्य बनवायची आहेत. आपण रिअल मध्ये स्पीच पाहूया. बुक्स आर आवर रिअल फ्रेंड्स, म्हणजे पुस्तकं हेच आपले खरे मित्र आहेत. आता आपण वरती पाहिल्याप्रमाणे सुरुवातीला ग्रीटिंग्स, अभिवादन करायचं आहे. तर त्यापूर्वी लिहिताना एक काळजी घ्यायची की आपण टायटल कंपल्सरी लिहिला गेला पाहिजे. जर शीर्षक लिहिला नाही तर तुमच्या भाषण लेखनाला पूर्णत्व येत नाही. म्हणून शीर्षक लिहिण्याला कधी कधी बोर्डामध्ये 1 मार्क्स मिळून जातं. तुमचं आकर्षक शीर्षक असावं. आणि काही मुलं कॅपिटलमध्येच पूर्ण शीर्षक लिहायचा प्रयत्न करतात. तर तसं करू नका. शीर्षक छोटा असेल तर ठीक आहे. परंतु पूर्णतः जर कॅपिटलमध्ये लिहत गेला तर त्याची इफेक्टिव्हता, त्याची परिणामकारता कमी होते. त्यामुळे योग्य आणि समर्पक असं शीर्षक लिहिलं गेलं पाहिजे. टायटल दिलेलं आहे पहा. नंतर त्याचे अभिवादन, ग्रीटिंग सुरुवात केलेली आहे व्यवस्थित. ऑनरेबल चेअरपर्सन, रिस्पेक्टेड हेडमास्टर, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स. कार्यक्रमाला आपण मागाशी पाहिलं की तुम्ही व्यासपीठावर उभे आहात असं समजून तुम्हाला भाषण लिहायचं आहे. तर व्यासपीठावर कोण आहेत पहा. ऑनरेबल चेअरपर्सन म्हणजे प्रमुख अतिथी, मुख्य पाहुणे. रिस्पेक्टेड हेडमास्टर शाळेचे मुख्याध्यापक आहेत. टीचर्स शिक्षक आहेत. अँड माय डिअर फ्रेंड्स आणि माझ्या मित्रांनो, प्रिय मित्रांनो. म्हणजे ही सर्व व्यक्ती कोण आहेत. सन्माननीय व्यासपीठ आहे आणि समोर बसलेले श्रोते, विद्यार्थी आहेत. तर असं समजून आपण बरोबर त्या वाक्यांची रचना केलेली आहे. नंतर दुसरा मुद्दा आपण वरती पाहिला होता की इंट्रोडक्शन. आपल्याला काय करायचंय, परिचय, ओळख करून द्यायचा आहे. आय एम रमेश पाटील, स्टडीइंग इन स्टँडर्ड 10th. माझं नाव रमेश पाटील, 10वी मध्ये मी शिकत आहे. टुडे आय एम गोइंग टू स्पीक अबाउट. आज मी कशाबद्दल बोलणार आहे. सिंगल इन्व्हर्टेड कॉमा दिलाय बा. बुक्स आर आवर रिअल फ्रेंड्स, म्हणजे हा ठळक मुद्दा बरोबर आपल्या लिहिण्यामध्ये सुद्धा जाणवला पाहिजे. म्हणून त्यांनी इन्व्हर्टेड कॉमा देऊन ते बरोबर टायटल त्या ठिकाणी दिलेलं आहे. नंतर भाषणाच्या मुद्द्याला सुरुवात केलेली आहे पहा. वी नो दॅट देअर आर मेनी फ्रेंड्स बट रिअल फ्रेंड्स आर व्हेरी फ्यू. वी नो दॅट म्हणजे आपल्याला माहिती आहे. आपल्याला माहिती आहे म्हणजे आपण बोलताना श्रोत्यांना सुद्धा त्या भाषणामध्ये समाविष्ट करून घेतलेलं आहे. वी नो दॅट म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे बोलण्याची ही कला आहे. श्रोत्यांना आपल्याकडे आकर्षून घेण्याची ही कला आहे. वी नो दॅट देअर आर मेनी फ्रेंड्स बट, आपल्याला खूप मित्र असतात. बट रिअल फ्रेंड्स आर व्हेरी फ्यू, खरे मित्र खूप कमी असतात. डू यू नो बुक्स आर अवर रिअल फ्रेंड्स. प्रश्न विचारला पाहिजे या ठिकाणी. म्हणजे मग आपण वरती चर्चा करताना एखादा प्रश्न सुद्धा विचारावा. या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे. डू यू नो बुक्स आर अवर रिअल फ्रेंड्स. तुम्हाला माहिती आहे का पुस्तक सुद्धा आपले खरे मित्र
आहेत असू शकतात. सिम्पली बिकॉज बुक्स गाईड अस लाईक द पोल स्टार. कारण पुस्तक हे आपल्याला एखाद्या आदर्श व्यक्तीप्रमाणे मम्मी मम्मी बाय स्टारप्रमाणे नाही तर गायडन्स करत हे असतात. बघ. दे आर बेटर दॅन ह्युमन फ्रेंड्स. कधी कधी पुस्तक ही माणसांपेक्षाही चांगली भूमिका, मित्राची भूमिका बजावतात. बुक्स इन्क्रीज आवर डिलिव्हरिंग स्पीच ॲबिलिटी. पुस्तकं आपले काय करतात? बोलण्याची क्षमता वाढवतात. इन्क्रीज म्हणजे वाढवणे. दे ऑल्सो इन्क्रीज आवर कॉन्फिडन्स. आपला विश्वास, आत्मविश्वास सुद्धा पुस्तकांमुळे वाढतो. दे प्रोव्हाइड अस इन्फॉर्मेशन अबाउट द हिस्टॉरिकल इव्हेंट. ते काय करतात? आपल्याला ज्या ऐतिहासिक घटना आहे, प्रसंग आहेत, जुन्या काही घडलेले प्रसंग असतील, माहिती असेल, ती आपल्या समोर मांडतात. प्रोव्हाइड म्हणजे पुरवणे, इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती, माहिती पुरवतात. आपल्याकडे जुन्या काळातले काही पुस्तकं, ग्रंथ असे आहेत, त्या काळातली माहिती आपल्या समोर येते. उदाहरणार्थ आयुर्वेद आहे, जुन्या मेडिसिनल औषधी वनस्पतींची माहिती आपल्याला जुनी पुस्तकं वाचून मिळतात. मग हा मुद्दा त्यांनी योग्य ठिकाणी या ठिकाणी मांडलेला आहे. दे गाईड ऑल द रीडर्स इन द सेम वे. पुस्तकं प्रत्येक वाचक जो असतो त्याला सारख्या पद्धतीने मार्गदर्शन करतात. म्हणजे जो जो ते पुस्तक वाचतो त्या पुस्तकातून सर्वांना समान माहिती मिळते. बुक्स डेव्हलप लिडरशिप क्वालिटीज. पुस्तकामुळे तुमच्यातले नेतृत्व गुण असणाऱ्या ज्या काही क्वालिटी, गुण आहेत, ते विकसित केले जातात. म्हणजे वाचन जास्त असेल तर आपल्याला खूप ज्ञान मिळतं, ज्ञान असेल तर आपल्याला योग्य प्रमाणे ते मांडता येतं. बुक्स मेक अस नॉलेजेबल. आणि पुस्तकं आपल्याला ज्ञानी बनवतात. दे गिव्ह अस लॉट इन्फॉर्मेशन अँड एंटरटेनर्स. ते आपल्याला खूप जास्त प्रमाणात माहिती देतात आणि एंटरटेन म्हणजे आपल्याला आनंदही देतात. काही पुस्तकं विनोदी पुस्तकं असतात, काही लहान मुलांच्या गोष्टींची पुस्तकं असतात, जी लहान मुलांना खूप आवडतात. त्याच्यामुळे काय होतं? एंटरटेन सुद्धा मुलांचं होत असतं. फ्रेंड्स, इट इज राईटली सेड दॅट अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. आता हा सुविचार मानला या ठिकाणी पहा. म्हणजे संकटकाळी उपयोगास येतो तोच खरा मित्र. मग हा सुविचार सुद्धा या भाषणामध्ये आलेला आहे. म्हणजे आपण म्हणी किंवा वाक्प्रचार जो आपण वरती मुद्दा पाहिला होता, तो मुद्दा बरोबर यांनी यामध्ये कव्हर केलेला आहे. फ्रेंड्स, इट इज राईटली सेड दॅट अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. म्हणजे असं म्हटलं जातं की संकटकाली उपयोगी पडतो तोच खरा मित्र. ट्रू फ्रेंड शेअर्स नॉट ओनली आवर हॅपीनेस बट आवर सॉरो ऑल्सो. जो खरा मित्र असतो तो आनंद नाही परंतु दुःख सुद्धा आपल्या बरोबर शेअर करत असतो. ही स्टँड बाय अस इन सन अँड शॉवर. म्हणजे आनंद आणि दुःखाच्या प्रसंगी तो आपल्या बाजूला उभं राहतो, आपल्याला पाठिंबा देतो, आपल्याला आधार देतो. इन दिस सेन्स आय से दॅट द बुक्स आर आवर रिअल फ्रेंड्स. आणि अशा प्रकारे मी असं म्हणू शकतो की पुस्तकं आपले खरे मित्र आहेत. शेवटचं वाक्य कसं केलं पहा. शेवट कसा केला भाषणाच्या? इन दिस सेन्स आय से दॅट द बुक्स आर आवर रिअल फ्रेंड्स. म्हणजे भाषणाचा मुख्य मुद्दा हा बरोबर शेवटच्या ओळीमध्ये कव्हर केलेला आहे. भाषणाचा, तुमच्या भाषण लिहिण्याचा सुद्धा असाच ओघ असावा. शेवट करताना तुम्ही मुख्य मुद्द्याला बरोबर संदर्भ देऊन शेवट करावा. थँक्यू असं म्हटलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं वेगळी वाक्य टाकू शकता. उदाहरणार्थ, थँक्यू ऑल फॉर लिसनिंग माय स्पीच किंवा माय व्ह्यूज असे वाक्य हे या ठिकाणी येऊ शकतात. आता एक मी साधा नमुना एक तयार केलेला आहे जो प्रत्येक ठिकाणी बऱ्याचशा प्रश्नांना लागू होईल. अशा पद्धतीने मी एक नमुना या ठिकाणी बनवलेला आहे जो मी तुम्हाला वाचून दाखवतो. सोपा आहे. ज्यांना वाटतं त्यांनी याचा रेफरन्स घ्यावा. ज्यांना वाटतं याच्यापेक्षा वेगळाही आपण बनवू शकतो त्यांनी वेगळा घ्या. सुरुवातीला पहा, पहिला मुद्दा तुम्ही टायटल टाकायचा आहे कंपल्सरी. नंतर दुसरा मुद्दा तुम्ही ग्रीटिंग्स कंपल्सरी लिहायचं आहे. तर मी एक ग्रीटिंग तयार केलेलं आहे. ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर महेश बाबू, प्रिन्सिपल मॅडम मिसेस स्वाती, रिस्पेक्टेड टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स, अ व्हेरी गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल प्रेझेंट हिअर. आता या ठिकाणी 3 ओळी झाल्यात पहा. कधी कधी शब्दांची मर्यादा आपल्याला वाढवायची असते. म्हणजे आपले भाषणाची मर्यादा 100 शब्द 200 शब्द होत नसेल तर आपल्याला छोटे छोटे साधे साधे वाक्य बनवून बरोबर भाषण तेवढ्या ओळींचं बनवायचं असते. जमत नाही म्हणून शॉर्ट लिहिलं तर मार्क्स सुद्धा शॉर्टच मिळतात, कमीच मिळतात. म्हणून
याची पण शब्द मर्यादेची पण काळजी घ्या. नंतर सुरुवात केली आहे विषयाला. आय फील इट इज नीडलेस टू से समथिंग अबाउट द इम्पॉर्टन्स अँड व्हॅल्यू ऑफ टुडे फॉर ऑल ऑफ अस. हे सांगण्याची गरज नाही की आजचा दिवस खूप महत्वाचा आणि खूप मौल्यवान आहे. टुडे इज अ व्हेरी स्पेशल डे फॉर ऑल ऑफ अस. आजचा दिवस सर्वांसाठी खूप विशेष आहे. ऍड कंसामध्ये लिहिलंय ऍड वन गुड थॉट रिलेटेड टू युअर टॉपिक. या ठिकाणी टॉपिकशी रिलेटेड एक सुविचार सांगून मग विषयाला सुरुवात करायची आहे. तिसरा सेंटेन्सेस ऑफ गिवन पॉइंट्स. या ठिकाणी ज्या रिकाम्या ओळी दिल्यात त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नामधले जे मुद्दे तुम्हाला दिले आहेत स्पीच रायटिंगसाठी त्या सर्व मुद्द्यांची वाक्य छोटी छोटी बनवून बरोबर एक 7-8 वाक्य तुम्हाला लिहायची आहेत. त्या मुद्दे इंग्लिशमधून त्या विषयाशी संदर्भात बरोबर तुम्हाला ती वाक्य बनवायची आहे. लास्ट but not the least, I extend my thanks to all guests, my teachers, friends for listening my views. शेवट असा वेगळ्या पद्धतीनेही करता येऊ शकतं की लास्ट बट नॉट द लिस्ट, म्हणजे आपण शेवटाकडे जात आहोत परंतु शेवट करत नाहीये. आय एक्सटेंड माय थँक्स म्हणजे मी आभार व्यक्त करतो कोणाचे, टू ऑल माय गेस्ट, टू ऑल गेस्ट म्हणजे सर्व प्रमुख पाहुणे, माय टीचर्स, फ्रेंड्स फॉर लिसनिंग माय व्ह्यूज, सर्वांचे आभार मानलेले आहेत, धन्यवाद व्यक्त केलेले आहेत. थँक्यू ऑल, शेवटी थँक्यू ऑल म्हटलं की जे बाकी आहेत त्या सर्वांचे सुद्धा आभार व्यक्त केलेले असतात. अशा पद्धतीने एक नमुना तुम्हाला बनवून दिलेला आहे. तुम्ही याचा रेफरन्स घेऊ शकता. ज्यांना शक्य आहे त्यांनी घ्या. ज्यांना वाटते की आणखी वेगळा मुद्दा आपण याच्यावर ऍड करू शकतो त्यांनी तो करू शकता. आता काही प्रश्न या ठिकाणी मी स्पीच रायटिंग साठी तयार केलेले आहेत. जे महत्वाचे आहेत असं वाटतंय ते या ठिकाणी मी सांगून पुढे जाऊया आपण. प्रश्न पहा. राईट अ स्पीच ऑफ अबाउट 20 लाईन्स दॅट यू वुड डिलिव्हर ऑन द ओकेजन ऑफ इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन्स इन युअर स्कूल. म्हणजे तुमच्या शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आहे तर त्यासाठी 20 ओळींचं भाषण तुम्ही लिहायचं आहे. तुम्ही स्वतः ते डिलिव्हर करणार आहात, देणार आहात, परंतु अगोदर तुम्हाला ते लिहायचं आहे. असा मुद्दा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता प्रत्येक विषयाचे पॉइंट्स मी देत नाही कारण पॉइंट्स वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा येऊ शकतात. फक्त आपल्याला विषय कळला की त्याची मांडणी ऑटोमॅटिक आपल्याला तयार करता आली आहे. परीक्षेला जाण्यापूर्वी किमान 10 ते 15 भाषण आपण लिहिलेले पाहिजेत सोप्या भाषेमध्ये. अशी प्रॅक्टिस जर केली तर आपल्याला बऱ्यापैकी 4, 4.5, 5 मार्क्स मिळू शकतात 100%. कारण आपण त्याची तयारी जर पूर्णतः केली असेल तर आपल्याला कॉन्फिडन्स येतो आणि आपण सर्व प्रश्नातील मुद्द्यांची मांडणी व्यवस्थित प्रकारे करू शकतो. आणखी काही प्रश्न आहेत या ठिकाणी? On Teachers' Day, you have to speak on the topic My Thoughts About My School. Write a short speech that you will deliver in class. आता पुढचा एक मुद्दा विषय आहे. शिक्षक दिनाच्या दिवशी तुम्हाला बोलायचं आहे. टॉपिक दिला माय थॉट्स अबाउट माय स्कूल, म्हणजे माझ्या शाळेविषयीचे माझे विचार. हा मुद्दा दिलेला आहे आणि त्या मुद्द्यावर तुम्हाला कमीत कमी 1-2 पॅराग्राफ लिहायचे आहेत. राईट अ शॉर्ट स्पीच दॅट यू विल डिलिव्हर इन क्लास. क्लास म्हणजे काय? वर्गामध्ये तुम्हाला ते बोलायचं आहे. म्हणजे शालेय स्तरावर जे असतं वक्तृत्व स्पर्धा कधी-कधी वर्गामध्ये सुद्धा घेतलं जातं. तर त्या या दिलेल्या टॉपिकवर तुम्हाला भाषण लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे. यू आर अ स्टुडंट ऑफ 10 स्टँडर्ड 10th. The school has organized a farewell function in honor of all the students of standard 10. तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहात असं समजायचे. आता कधी-कधी असं असतं की तुम्ही 9वीला असाल तरी सुद्धा तुम्हाला 10वीच्या वर्गात आहात असं समजून भाषण लिहायचे. कधी-कधी 10वीच्या मुलांनाही तुम्ही 12वीला आहात असं समजून भाषण तयार करा. हे एक इमॅजिनेशन पॉवर तुमची समजण्यासाठीचे प्रश्न दिलेले असतात. तुमच्या डोक्यामध्ये काही नवीन कल्पना आहेत का? हे पाहण्यासाठी, शोधण्यासाठी ही एक भाषानिक कला तुमच्यामध्ये किती आहे? ती जोपासली जाते की नाही? ह्या काही गोष्टी चेक करण्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. यू आर अ स्टुडंट ऑफ स्टँडर्ड 10th. तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहात असं समजा. द स्कूल हॅज ऑर्गनाइज्ड अ फेअरवेल फंक्शन. फेअरवेल फंक्शन म्हणजे निरोप समारंभ. 10वीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर त्यांना निरोप देण्याची एक पद्धत आहे. तर एक छोटासा कार्यक्रम घ्यायचा असतो. तर त्यावेळेस तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहात असं समजून इन ऑनर ऑफ ऑल द स्टुडंट्स ऑफ 10th स्टँडर्ड. 10वीच्या विद्यार्थ्यांपैकी तुम्ही बोलणार आहात. जे ठराविक कार्यक्रमामध्ये 4-5 मुलं बोलतात. तशा पद्धतीचे तुम्हाला बोलायचं आहे असं समजून तुम्हाला भाषण लिहायचं आहे.
आणखी विषय आहेत. ऑन द ऑकेजन ऑफ टीचर्स डे, यू आर आस्क्ड टू स्पीक अबाउट द टीचर और गुरु इन युअर लाईफ. शिक्षक दिन आहे आणि त्या प्रसंगाला अनुसरून तुमच्या आयुष्यातील गुरु कोण आहेत? कोण आहेत? कसे आहेत? किंवा काय आहेत? या विषयावर तुम्हाला बोलायचं आहे. तर मोस्टली मी असं सांगेल की स्पीच रायटिंगसाठी एक सवय अशी असावी, की ऑन दी स्पॉट जरी आपल्याला एखादा विषय दिला, तरी आपल्याला त्याच्यावर एक 2 ते 3 मिनिटं तयारी करून लगेच भाषण तयार करता आलं पाहिजे. ही सवय ज्याच्याकडे असेल, तो मुद्दा स्पीच रायटिंग खूप छान पद्धतीने लिहू शकतो. म्हणजे ऑन दी स्पॉट कोणताही विषय तुम्हाला दिला असेल, तर तुम्ही तो विषय एक 2 ते 5 मिनिटं तयारी करून कशा पद्धतीनं मांडू शकता, ही एक कला वेगळी असते. ही स्पीच रायटिंग लिहिण्यामागे हाच एक उद्देश आहे. आणखी एक प्रश्न पाहूया. प्रिपेअर अ स्पीच टू बी डिलिव्हर्ड टू द स्टुडंट्स ऑफ स्टँडर्ड 9th. आता एक भाषण तयार करायचंय, जे 9वीच्या विद्यार्थ्यांना द्यायचंय. ॲडवाइज म्हणजे काय? सल्ला देणे. ॲडवाइजिंग देम हाऊ टू स्टडी फॉर स्टँडर्ड 10th. म्हणजे आता तुम्हाला 9वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचंय आणि त्या मार्गदर्शनाचा भाषणाचा विषय असा आहे, की हाऊ टू स्टडी फॉर स्टँडर्ड 10th. 10वी साठी अभ्यास कसा करावा? म्हणजे 9वीच्या विद्यार्थ्यांना 10वीला गेल्यानंतर काय-काय करायचं असतं किंवा 10वीला जाण्यापूर्वी काय-काय तयारी करायची असते. असे मुद्दे या ठिकाणी येऊ शकतात. तर तुम्हाला तशा पद्धतीनं भाषण लिहायचं आहे. आणखी एक मुद्दा आहे, राइट अ स्पीच ऑन द टॉपिक व्हॉट कॅन आय डू फॉर इंडिया. खूप छान टॉपिक आहे. म्हणजे मी भारतासाठी काय करू शकतो? हा एक मुद्दा दिलेला आहे. मग त्याच्यामध्ये नागरिक म्हणून जबाबदारी, विद्यार्थी म्हणून जबाबदारी, एखादा सामाजिक घटक म्हणून जबाबदारी, अशा पद्धतीचे मुद्दे या ठिकाणी येऊ शकतात. मी विद्यार्थी म्हणून काय करू शकतो? अशा पद्धतीचे मुद्दे या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतात. आणखी एक विषय आहे, ऑन द ऑकेजन ऑफ वर्ल्ड एन्व्हायर्नमेंट डे, यू आर आस्क्ड टू मेक अ स्पीच इन युअर स्कूल ऑन सेव्ह द टायगर. एन्व्हायर्नमेंट डे आहे म्हणजे पर्यावरण दिनाच्या वर्ल्ड जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने यू आर आस्क्ड टू मेक अ स्पीच इन युअर स्कूल ऑन सेव्ह द टायगर. म्हणजे वाघ वाचवा. सेव्ह द टायगर ही मोहीम मला वाटते 10-20 वर्षापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात राबवली गेली. आताही राबवली जात आहे. तर ह्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सेव्ह द टायगर या विषयावर तुम्हाला भाषण तयार करायचं आहे. वाघांची संख्या कमी झालेली आहे त्याच्या मागची कारणं किंवा इतर छोटे-छोटे मुद्दे तुम्हाला दिले जाऊ शकतात. त्यावर तुम्हाला भाषण बनवता येऊ शकतं. आणखी एक मुद्दा आहे ग्रीन सिटी, क्लीन सिटी. हा मुद्दा कॉमन आहे. बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. 10वीच्या बोर्ड परीक्षेलाही हा विचारलेला आहे. ग्रीन सिटी आणि क्लीन सिटी. हा शीर्षक जरी एकच असलं तरी याच्यामध्ये 2 मुद्दे मांडले आहेत. ग्रीन सिटी म्हणजे या ठिकाणी झाडे जास्तीत जास्त लावा असा उल्लेख आहे. किंवा मैदानं, बगीचे जास्त तयार करा. क्लीन सिटी म्हणजे शहर स्वच्छ ठेवा. याच्यामध्ये काही भरपूर मुद्दे या ठिकाणी येऊ शकतात. हा कॉमन मुद्दा असला तरी सुद्धा याच्यामध्ये बऱ्यापैकी नवीन-नवीन पॉइंट्स ॲड केले जातात. ग्रीन सिटी, क्लीन सिटी. नंतर हार्ड वर्क अँड सक्सेस म्हणजे तुमचे कष्ट आणि तुमचं यश या मुद्द्यावरही भरपूर वेळा प्रश्न विचारलेला आहे. 10वीला आणि 9वीला सुद्धा. तर भाषणामध्ये मी 3-4 आणखी काही पॉइंट सांगतो. विषयांची नावं सांगतो काही जेणेकरून जी तुम्हाला उपयोगाची पडू शकतात. अ, माझ्याकडे 12 टॉपिक्स आहेत. नंबर 1 आहे प्लांट ट्रीज, सेव्ह ट्रीज म्हणजे झाडे लावा, झाडे वाचवा. नंबर 2 हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच संपत्ती. नंबर 3 ईट व्हेजिटेबल्स, स्टे हेल्दी म्हणजे भाज्या भाज्या खा आणि निरोगी राहा. नंबर 4 स्पोर्ट्स डे. नंबर 5 एन्व्हायर्नमेंट डे. नंबर 6 इंडिपेंडन्स डे. नंबर 7 रिपब्लिक डे. नंबर 8 चिल्ड्रन्स डे. नंबर 9 टीचर्स डे. टॉपिक नंबर 10 प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे आजार होण्याच्या अगोदरच आपण काळजी घ्यायला पाहिजे. नंबर 11 मदर्स डे. नंबर 12 स्पीचेस ऑन गुड थॉट्स. थोडासा घसा बसलाय. तर अशा पद्धतीचे मुद्दे आपण या ठिकाणी समाविष्ट करू शकतो. स्पीच रायटिंग करताना काही कॉमन गोष्टी मी फक्त एक रिव्हिजन देताना सांगू इच्छितो. की जे मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत सुरुवातीच्या काही 2-3 स्लाइडमध्ये.
तर याला खूप महत्त्व आहे. तुमचं भाषण तुम्ही लिहित असताना तुमचं किती त्या विषयामधलं ज्ञान आहे, हे मोस्टली तपासलं जातं, चेक केलं जातं. जर तो विषय तुम्ही आकर्षक पद्धतीने मांडलेला असेल, त्याच्यामध्ये प्रभावी भाषा असेल, तुम्ही वेगळं काय त्या भाषणामध्ये लिहिलंय. म्हणजे एक एक टॉपिक समजा एका वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहेत. तर एकच विषय दिलेला आहे. उदाहरणार्थ प्लांट ट्रीज, सेव्ह ट्रीज. झाडे लावा, झाडे वाचवा. हा टॉपिक जर दिला, तर 50 विद्यार्थ्यांची भाषणं ही वेगवेगळी समोर आलेली असतील. परंतु त्या 50 पैकी तुमचं भाषण वेगळं का असणार आहे, याला खूप महत्त्व आहे. त्याला म्हणतात प्रभावी भाषा. कारण प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचे अनुभव, प्रत्येकाचं ज्ञान वेगवेगळं आहे. तर तुम्ही त्या विषयामध्ये वेगळं काय करता? ठराविक किंवा प्रभावी ओघवती भाषा वापरून तुम्ही ते आकर्षक कसं बनवता? याला खूप महत्त्व आहे. दिलेल्या प्रत्येक मुद्द्याचं तुम्हाला स्पष्टीकरण देता यायलाच पाहिजे. तुम्ही टॉपिकमधले मुद्दे वगळून तुमचे नवीन मुद्दे टाकत असाल, तर ते सुद्धा प्रभावी असावेत. सर्व तुम्ही ते मुद्दे वगळू शकत नाहीत. परंतु काही मुद्दे तुमच्याकडे असे असतात, की जे तुम्हाला मांडावेसे वाटतात, सांगावेसे वाटतात. ते तुम्ही योग्य प्रकारेच मांडलेले असावेत. बिनचूक आणि योग्य वाक्यरचना याला 1 मार्क्स आहे कंपल्सरी. ग्रामॅटिकल स्ट्रक्चर जर योग्य नसेल, तर कदाचित तुमचे अर्धा 1 मार्क्स कमी केले जाऊ शकतात. तर त्याच्यापासून वाचायचं असेल, तर व्याकरणदृष्ट्या महत्त्वाची चांगली योग्य रचना असणारी वाक्य कशी बनवता येतील, याचा सुद्धा या ठिकाणी सराव होणं गरजेचं आहे. बिनचूक वाक्य असावं, योग्य वाक्य असावं. योग्य म्हणजे काय? त्याचा अर्थ त्या विषयाला धरूनच असावा. तुम्ही विषय सोडून वेगळे मुद्दे त्या ठिकाणी वेगळी वाक्य मांडू शकत नाहीत. विषयाला सोडून इतर माहिती त्या ठिकाणी देऊ शकत नाहीत. कधी-कधी काही विद्यार्थी असं करतात, की त्या विषयावर आपल्याला काहीच येत नाही किंवा काही समजलं नाही, तर तुम्हाला जे वाटतं, जी वाक्य आठवतात ती लिहिली जातात. असं करता कामा नये, असं होता कामा नये. त्याच विषयाला संदर्भ घेऊन तुम्हाला भाषण पुढे-पुढे घेऊन जायचं असते. नंतर श्रोत्यांचे आभार मानून भाषणाचा शेवट करावा. श्रोत्यांचे आभार मानणं ही एक चांगली पद्धत आहे. जो भाषणाचा शेवट असतो, असं ग्राह्य धरलं जातं. नंतर प्रत्यक्ष भाषण देत आहोत असं लेखन करायचं आहे. तर हा मुद्दा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महत्त्वाचाच आहे. कारण आपण स्टेजवर असल्यानंतर खूप विचारपूर्वक बोलतो. सॉक्रेटिस असं म्हणतात, की बोलताना आपल्याला बोलायच्या आधी आपल्याला विचार करायचा असतो. निसर्गाने आपल्याला एकच तोंड दिलं आणि 2 कान दिलेले आहेत. म्हणून जास्त ऐकलं तर माणूस कमी बोलू शकतो. हा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. म्हणून जास्तीत जास्त ऐका, जास्तीत जास्त लिहून काढा, जास्तीत जास्त समजून घ्या. म्हणजे तुम्हाला काय बोलावं, किती बोलावं आणि कसं बोलावं हे 100% समजू शकतं. बोलण्यापूर्वी विचार करून जर बोललं, तर आपल्याला त्रास होत नाही. म्हणून लिहिताना सुद्धा, भाषण लिहिताना सुद्धा विचार करून जर लिहिलं, तर आपल्याला बऱ्यापैकी योग्य प्रकारे तो मुद्दा आपल्याला विकसित करता येऊ शकतो. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा परीक्षेसाठी आणि दिलेला टॉपिक तुम्हाला समजला असेल, अशी मी आशा व्यक्त करतो. खूप छोटे-छोटे आणि सोप्या पद्धतीचे मुद्दे या ठिकाणी मी मांडलेले आहेत. जे एखादा टॉपिक समजला नाही तर तो परत व्हिडिओ बॅक जाऊन परत पहा, जेणेकरून सर्व छोटे-छोटे मुद्दे आपल्याला स्पीच रायटिंग करताना कव्हर करता येतील. ठीक आहे. धन्यवाद. BMCने मला स्पीच रायटिंग लेक्चर देण्याची संधी दिली. त्याबद्दल सर्वांचे आभार आणि धन्यवाद.